चला इकडे या. चलो गावडी पोळ्या खायच्या पोळ्या पोळ्या खायच्या चला. सगळ्यांना द्यायला लागला ना भाऊ. पाचशे नाही बस थोडी दे थोडी दे शाले सगळीच मागली त्या मागचीला काय ठेवली काहीच ठेवली नाही. चल बेटा तू ये तू ये तू जा. एक तर देशील तिला तिला एकच दे फक्त भाऊ एकच दे दरे. माझा हात बी खाती का आता माझा हात बी खाती का. नमस्कार मंडळी. आता सकाळची सुरुवात झाली आहे आणि आज मी उठलो होतो आंघोळ वगैरे झाली पण पप्पांनी काही नेलं नाही मार्केटला. आज मला जायची इच्छा होती माझी पण पप्पाने असं पण काही काम नाही काही येऊ नको. आता वाजले 8 आणि आज घरी राहिलं म्हणजे काहीतरी काम करायचं. आणि काय काम करायचं तुम्हाला दाखवतो मी. आता घरी राहिलं म्हणजे असं बसून नाही राहायचं. मी जरी घरी आहे तरी बायांना ताण होतोय. आज एक्सरसाइज करायला लावतोय मी स्वतःच एक्सरसाइज करतोय बायांना बी एक्सरसाइज करायला लावतोय. तुम्हाला दाखवतो आता ते काय करताय. आपण जरी घरी आहे तरी बी एक्सरसाइज करायला लावायची कारण की या बाया झाल्या आळशी ते काय एक्सरसाइज करत नाही. मग आता त्यांना एक्सरसाइज करायला लावतोय. बघा आता थोडी जिरवतो त्यांची थोडीफार जिरायला पाहिजे अशी पण ते काही शरीराला लचक वगैरे काही राहिलेली नाही त्यांच्या आल्या. थोडंफार जिरवतो. तुझी कंबर लचक जरा पाऊल हळू ठेवा तुझी कंबर लचक जरा. आणि कोमल म्हणजे एक कवडीची एक्सरसाइज येत नाही. एक कवडीची एक्सरसाइज येत नाही. पाहिलं ना कशी एक्सरसाइज चालायची शाळेत काही जमत नाही तिला. नावालाच लहान मुलगी अजून बी पळायला लावलं असं पळायला लावतो जागेवर तशी पळत सुटली ती पाहिजे बधीर. पळणं कशाला म्हणतात जागेवर पळणं म्हणतात. किती घाम आला एक कवडीचा घाम दिसत नाही मला बाय पुढे काहीच दिसत नाही मला. मम्मीकडे तो घाम दाखव. बस मी एका दिवसात बारीक मी पुसला मला पाहिजे दिसतोय का मला घाम न करताय तुम्हाला मी पुसला न करता. कोणी वरी तुम्ही गेला आम्ही त्याने दिसलं तुम्ही तर दिसले पण नाही. दर मम्मी दर असंच तर. चलो मागो पा दिसतंय का. हे आता व्हिडिओ बघता करतोय मला एक्सरसाइज व्हिडिओ बघता नाही करत आहे. गाईज फक्त व्हिडिओ पुरता चालू आहे बरं का. नाही आम्हाला सरपवतो आम्हाला थपवतो तो नुसतं फक्त. आणि घरी राहिलं की आम्हाला खूप त्रास देतो. थोडं आमच्या भावनाही समजू शकतात समजून घ्या तुम्ही. आमचा लेक्चर होतोय घरी राहिल्यावर. किती मला म्हणजे मी घरी नकोय त्यांना असं वाटतंय पण मी घरी राहणार आहे. बोर नाही होत. पण मी घरी राहणारच तरी बी. मम्मी आता खेळ होता म्हणजे तुमचा आला. खूप छळ करतोय तो आमचा. त्याच्यामुळे आमच्या थोडी भावना समजून घ्या. एवढ्यात आमचे आडे काम होऊन गेले. कोणाला तर लय सासरवास देतोय मी दोघांना येऊन. अरे आतापर्यंत आमचे किती का कामं झाले असते. चला लवकर कामाला लागा चला. आता आपण ताक घेतोय पप्पा आलेले घरी आणि आज लय मोठा विषय काहीतरी लय मोठा विषय काहीतरी लय मोठा विषय चालू आहे भो घरी. दीदी सांगू काय विषय दीदी आम्ही काय सांगणार आम्ही काय पहिले ताक घेतले आयुषच्या लग्नात दुसऱ्या लग्नाचा विषय चालू. आईला आईला व व आईला आईला तुम्ही छुआ आईला आईला मैं तुम्हें. एखाद्याला दुसऱ्या लग्नाचा बी. अरे दुसरं लग्न मम्मी तुला सांगतो पहिल्या लग्नामध्ये ना तो एक ट्रायल राहतो ट्रायल बेस. मेन लग्न अजून बाकी बरोबर आहे का नाही. तुला एक किस्सा सांगू का आयुष्य लग्न करायला जरा त्रास होईल ना, तुला बाहेर पडावं लागेल बघ. हे काय म्हणताय आयुष म्हणे आपलं तर ट्रायल मध्ये एक पोरग होऊन जाईल म्हणे. आता ट्रायल बॉल झालेला आहे आता रिअल बॉल खेळायचा नाही. पण तू फसवून तू तुझ्या दाजींना सांगितलं नाही ट्रायल राहतो म्हणून. काय दाजींना सांगायच्या आधीच दाजींनी चान्स मारी घातला. हा नाही तर मी सांगणार होत दाजींना बी पण दाजींनी चान्स मारी घातला. एवढं टाकतो ना साठी ठेवलं त्याच्यासाठी.
कोमल आज काहीतरी लईच मोठा विषय. मी नाही सांगणार आम्ही पावभाजी बनवतोय ते. काय नाही सांगणार तू? काहीतरी मोठा विषय काय प्लॅन चालू करणार? पावभाजीचं नाही सांगणार मग तू? नको सांगू. दीदी तू सांगणार आहे का पावभाजी बनते आपल्या इथं? नाही सांगणार ना मम्मी? तू सांगते का पावभाजी बनणार आहे आपल्या नाही इथं? भाऊ, नाही ना? नाही सांगणार. काय पब्लिकला काही कळणार नाही आपण पावभाजी बनतोय. आपल्या इथं पावभाजी बनते तुम्हाला सांगायचं नाही कोणाला बरं का. पावभाजी खाणार आहे म्हणून सांगायचं नाही. पप्पांनी पाव वगैरे आणले आता. मी काय म्हणते चला नाश्त्यात फिरायला जाऊ. नाशकात आपण चाललोय नाशकात दीदीला घेऊन. माझी सासू ग सासू ग. नाही, सासू काय खातच नाहीये. नाही का? नका बोलू. मग काय म्हण माझ टेंबूरन टेंबूरन काय खरंच जाऊ यार मस्त पाऊस आणि ते चालू आहे. एक नंबर. या वेळेस दर पावसाळ्यात दरवर्षी आम्ही भंडारदरा वगैरे कुठेतरी फिरायला निघतो. पण एक गोष्टीमुळे यावेळेस आम्ही राहून गेलेलो आहे केवळ दीदीमुळं. हिच्यामुळं. दीदी व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन दिस? तुमचं ओपिनियन सांगा. मी तर म्हणते चला. चला पण तुला आम्ही घरी सोडून आम्ही चाललो. मी काय म्हणते बा मी मी घरी नाही जाणार नाशिक मध्ये मग पण आपण नाशिकहून जाऊ म्हणजे माझं फिरायला जाऊ पण घरी नाही पण तुला नेता कोण आहे? तुझ्या डोक्यात झालंय पाणी. बरोबर आहे का नाही? दीदीला नेता कोण आहे? दीदीला नेतच नाही कोणी. आज कोमल पावभाजी तर कोमलला येत नाही बनवता, दीदी बनवते. कारण की कोमलने जर पावभाजी केली तर बटाटे एका साईडला दिसतील, पण वाटाणे एका साईडला दिसतील. हा मी किचकिचपणा करत नाही बाहेर जायचं खाऊन यायचं. आज ना आज ना आज जायचं होतं, फ्रायडे होता, पिझ्झा खायला. तर विषय असा झाला की पिझ्झा खायचा पण कोमलला तर पावभाजी पण आवडती पिझ्झा पण आवडतो. मग कोमल करण काय, मग ती बोलली का यावेळेस आपण पावभाजी करू, पुढच्या फ्रायडेला आपण पिझ्झा खायला जाऊ. पिझ्झा हट मध्ये जायचं, ऑफर चालू राहते आपल्याला. ते ऑफर बघायची किती रे 299 मध्ये ऑफर आहे ती. आपल्याला ते बी ट्राय करायचं आहे ही खरंच आहे की नाही. बघू आपण ते बी ट्राय करू. पण आम्हाला पिझ्झा आणला त्यांना शिर्डी जावं लागतं. पण मी काय म्हणतो ती ऑफर आहे ना कशी आहे माहिती का, 299 मध्ये अनलिमिटेड पिझ्झा आहे. त्याच्यामध्ये जर मला सांगा ठीक आहे माझी गोष्ट वेगळी मी खातो, ह्या दोघी तर एक पिझ्झा मध्ये खुश होऊन जाता. मग याला ती ऑफर कसं आहे? मी एक पण नाही खात मग पूर्ण. पिझ्झा हटवाल्यांचा फायदा होऊन जाईल. मग तुला नेणारच नाही मी. मग नाही मग आपण इतर दिवशी जाऊ ना. नाही पण तू नेणारच नाही, मला ऑफर खायची ना. ते थोडे एवढं पाहायला येत असतील. आपण तिचा चान्स मारी घेऊ काहीतरी. कोमल नुसती चॉकलेट खाती, मी छोटी आहे. हाईट छोटी आहे, हाईट छोटी आहे, नुसती चॉकलेट खाते. दात दातेत ना उम्हम. का बरं? पक्के आहेत माझ्या गावात. ओके इकडे बघ, जिनेटिक आहे का? आता पावभाजी वगैरे तयार झालेली आहे आणि आता 2 ताट बी रेडी आहे. तुम्ही म्हणशाल हे 2 ताट कोणासाठी, तर हे 2 ताट एक मधल्या घरी एक मोठ्या घरी. आता मी चाललोय देवाण घेवाण करायला. घेवाण अजून नाहीये कारण की घेवाण पहिले झालेलं आहे, आता देवाण करायला चाललेलं आहे. तर हे 2 ताट त्यांचे रेडी झालेले आहे आणि आता पहिले मधल्या घरी देऊ आपण. चला देवाण मधल्या घरचं आहे का, कारण की मधल्या जायचं या ताटलीमध्ये आलेलं होतं म्हणून आता मधल्या जायचं या ताटलीत जायला चाललं होतं. देवाण देवाण आमचा अलेक्स बी पाहतोय, आम्हाला होईन तर काही देवाणला, अलेक्सला काहीच नाही देवाणला. होय दरवाजा बंद आहे. साईला देतोय मी, मधली ताई नव्हती, देवाण चालू आहे देवाण. ताईला देऊन आलोय, आता मोठ्या ताईला जायचंय. मधली ताई नव्हती मम्मी काही घरी, साईने घेतलं, साईला दिला देवाणला. मोठ्या ताईला देऊन द्या. आता हे मोठ्या ताईला देवाणला चाललंय. ताई म्हणजे काकू, मोठी काकू मधली. हा आमच्या ताई म्हणता, ठीक आहे तुम इकडे काकू म्हणता. आता चलो आता आलो आता आम्ही मोठ्या ताईकडं देवाण घ्यायला आलोय. देवाण पहिले घेवाण होता, आता देवाण आहे जरा वहिनी. अरे पावभाजी आहे आज. पावभाजी. पहिले देवाण आता घेवाण होत, नाही पहिले घेवाण होतं आता देवाण होतं. पहिले शेपूची भाजी आली तुझं. हा. हा संकष्टी पण आहे. जाऊ दे, हर्षू तू खाऊन दे. जाऊ दे. हर्षू माझा पुतण्या आहे,
अरे आपला पुतण्या आहे माझा आला भावाचा मुलगा आहे, याचं पण युट्यूब चॅनल आहे, ब्लॉग मस्त नावाचं आहे. ब्लॉग मस्ती नावाचं चॅनल आहे. अरे बापरे काय होतं, टोचलं काहीतरी आपल्याला, जाऊ द्या. काय ब्लॉग मस्ती, ब्लॉग मस्ती चॅनल आहे. मी तुम्हाला याचा लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार. फॉलो करायचं, सबस्क्राईब करायचं. चॅनल लिंक चांगलं नवीन चॅनल आहे, चांगलं करतोय. फक्त कन्सिस्टन्सी राहायला हे का करायचं आपल्याला, कन्सिस्टन्सी कळशीत कळशी ठेवायचं म्हणजे कन्सिस्टन्सी. हा ठीक आहे. सध्या त्याचाच एडिट चालू आहे. सध्या नवीन व्हिडिओ येणार आहे. पार्ट 2 येतोय मुंबईचा. मुंबईचा पार्ट 2 येतोय ना. पटकन व्हिजिट करा चॅनलला, सबस्क्राईब करा माझ्या. पार्ट 2 लगेच येतोय आता मुंबईचा. आजच 6 वाजेपर्यंत पोहोचून जाईल आपला, येऊन जाईल युट्यूबवर. पहिले 2 व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले. एक मुंबई पार्ट 1 आहे आणि एक याचा नाशिकला गेलो होतो त्या टायमाचा आहे. पटकन व्हिजिट करा आपल्या चॅनलला आणि दोघं व्हिडिओ बघा. अचानक मध्ये ना साईचा कॉल आला आणि मोठ्या घरी होतो मी, मोठ्या ताईकडे, मोठ्या गावाकडं. तिथून साईचा कॉल आला की त्याचा ऍक्सिडेंट झाला. आता मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलोय. तुम्हाला दाखवतो, गाडीहून पडला तो, एका गाडीवाल्याने उडवलं. तुम्हाला दाखवतो आता मी काय झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. चलो मग पप्पाकडे. साई काय झालं भाऊ? साईचा पाय साई तुझा कॉन्टेंट देऊन दिला काय म्हणजे काय झालं तू सांगतो घरी? कळालं नाही काय झालं. साया पडला पण सायालाच कळालं नाही काय झालं. गाडीवाल्याने उडवलं त्याला, आणि उडवलं म्हणजे कोण नाही उडवलं, भाऊबंधानेच उडवलंय ते. युपी वाले होते ते, युपी वाले भैयाने उडवलंय. सायात बी युपीचा आहे. साया भाऊला तुला एकटं जायचंच नाही का? मला एकटं जायचंच नाही ना. अरे मी मित्राला सोडून येत होतो. दाबूक जा पाय, असा कचकन दाबून टाकू. एक्सरे वगैरे काढू काय होतं बघू आता. आधी ते काही नाही, तो कावर पडला तुला माहिती का? तू एवढ्या दिवसात भेटायला नव्हता आला त्याला म्हणून तो पडला. एवढं खरं सज्जन कसं झालं? पहिला ब्लॉग कसा होता? हा सज्जन आहे. हाताने हसला पाय धरभर का झालं, धरून ताण मार का पेशंट. चला काम करायचं, एवढंच काम असतं. मित्र आहे. काय करता काय नाही. माझेच मित्र आहे, फोनच मित्र आहे. बोलत ताणलं तर येतो जाईन मी खाल्ला नको वेगून घ्यावा सोडून द्यायचं काही चालणार नाही. आजूबाजूची माती तर थोडं कमी त्रास होतोय वाटतं. तुमच्या जखम्याला तर राहिले हो ती माती सगळी बाजू नंतर कमी राहिलं टाकून झालं निघणार नाही 8 महिने. हो गया थोडं कमी होतोय, जास्त चाललंय. पुण्य निकल रहा है जैसे मतलब चलो खराब हाथ की रेखा बदल गई अब. काही नाही आपल्या कॉलेजला जायचं नाही याचा खुशी मानतो. डीजे नहीं कहता है ना. बरं का ब्लॉग मध्ये येतोय बरं का साई. हो मला कसं तरी हो गया
काय टेन्शन नाही. आवाज चालला टाकलं ना फक्त हे आता भेटलं नाही का? त्याला परत परत देव आठवले. पायाला पुढे नाही 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 देव किती साईड काय पाहून घे. नाही काही बस झालं की ट्राय करत पट्टी लावून जाऊ देते मला त्याचा जीव घेतो पोटायचं मग दिवसभर तर रात्याच्यावर काय दिवस नाही काही नाही झालं. नॉर्मल आहे, काहीच नाही झालं. टेन्शन नाही. आता फक्त गाडी नीट चालव. भारी मस्त पार्लेचा पुढे आलेला साईड आता साई आता 3 हप्ते तुला हे चहा सोबत खायचा आहे. हा. आता रात्री जेवायला बसायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो. सकाळी राहिलेलं होतं आपलं. सकाळी मी नेमकी साईचा ऍक्सिडेंट झाला आणि तिथं गेलेलो होतो. तर त्याच्याकरता मी काही दाखवलं नाही दुपारचं. तर आता दाखवतोय तुम्हाला. आता होत आहे पाव, इकडे गरम होत आहे पाव, इकडे भाजी आहे. तुम्हाला मम्मी आणि काय खाणार आहे तुम्ही? पावभाजी तू बी पाव भाजी खाणार आहे का? हा जाड होत चालली आहे. पाव खाऊ खाऊ, मैदा खाऊ खाऊ जाड होत. आम्ही दुपारी ना मठाची डाळ आणि पोळी खाल्ली पप्पा दिली. आता पावभाजी खाती का? आता पावभाजी खाणार खाई घे खाई घे. कोमल तू काय खाणार आहे? मी ना पावासोबत भाजी खाणार आहे. नाही मला वाटतं भाजी सोबत पाव खायचो. भारी कॉम्पिटिशन आहे हा ना, मग ते करते. ते तसं तुम्ही सांगणार. हो तेच का त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही मम्मी, कॉम्बिनेशन. मग तू कॉम्पिटिशन बोलला ना. इट्स ऑल अबाउट कॉम्बिनेशन. अँड अजून काय राहतं ते काहीतरी होतं राव, मला शिकवलं होतं मी विसरून गेलो. कॉम्बिनेशन काहीतरी होतं. दीदी तू काय खाणार आहे ते? मला नाही वाटत दीदी पावभाजी खाणार आहे म्हणून. नाही पावभाजीच खाणार. दीदी जाऊ द्या. दीदी भाजी मोठ्या घरची. आज लेनदेनची प्रोसेस आहे म्हणून मोठ्या घरची भाजी आलेली. लेनदेन मध्ये इकडून पावभाजी गेली आणि तिकडून कोणची भाजी आली? वांग्याची आली. पनीर अरे वा, पालक पनीर बी आलेलं आहे, वांग्याची भाजी बी आली आहे आणि कांद्याची भाजी बी आलेली. दशम्या दिलेले आहे. दशम्या बी का? अरे राखी बहीण आज तर मज्जा आहे कोणाची तरी. पण आपण तरी मी पावभाजी खाणार. दीदी खाणार आहे सगळं बाकीचं, मी पावभाजी खाणार आहे. आता वाजले रात्रीचे 11:30 आणि आता जेवण वगैरे सगळं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आणि आता हे सगळे आलेले मोठ्या घरचे. मधलं घर काय आलेले नाही, मोठ्या घरचे आलेले. आता लावले दीदीची डोळे जेवणाची कॅसेट लावली. सगळे जमा झाले. अजून पडी 2 जण यायचे बाकी आहे. ए गोलू, काय किती झालं तुझं आज काउंट? किती झालं दाखव मला. किती काउंट झालं दाखव. थंडावा आहे ना. दाखव. आमच्या कोमल आपलं गोलूचे काउंट बघा 5943. गोलू काय म्हणतो पण? शिवाय ओम नमः शिवाय म्हणतो. गोलूची कन्सिस्टन्सी कळशी गोलूची. किती? 350. गोलू पाहिजे. गोलू टक्कर म्हणजे 5943. गोलू असं एकदम भारी. तो का हे बा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चालू राहतो. चालेल चला कॅसेट वगैरे पाहू. आता कॅसेट बघितल्यानंतर डायरेक्ट झोपायचं राहणार. त्याच्याकरता ब्लॉग आत्ताच एंड करून टाकतो. बाय बाय, गुड नाइट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय. चल मिलते हैं कल के ब्लॉग में.